गाईस, तर मी माझ्या आज मुलासाठी बघा स्पेशल शेवग्याची शेंग बनवत आहे. त्याला शेवग्याची शेंग खूप आवडते. तर मी आता इथं तेल तापायला टाकलंय 2 पळी. आता यात राई जिरा टाकणार आहे. तर माझ्या मुलाला शेवग्याची शेंग खूप आवडते, तर मग त्याची फरमाईश पूर्ण करण्यासाठी आज मी शेवग्याची शेंग बनवत आहे. आता आपण कांदा टाकूया. तर बघा कशी बनवते. तर इथे आपल्याला कांदा छानपैकी असं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे मी. त्यानंतर टोमॅटो टाकणार आहे. लसूण अद्रक वाटून घेतले, कोथिंबीर घेतले, खोबरं भाजून वाटून घेतले. तर बघा आपला इथे कांदा फ्राय झालेला आहे. तर आता यात आपण टोमॅटो टाकूया. लसूण अद्रक पेस्ट, आता हे छानपैकी आपल्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जेवढं आपण छान भाजाल ना तेवढी आपल्या भाजीला टेस्ट येते. तर आता आपण यात मसाले ॲड करूयात. आपला बघा मसाला भाजत आलेला आहे. तर त्यात मी टाकणार आहे हळद, धनिया पावडर आणि हे आपलं घरगुती तिखट आहे. हे आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण भाजून वाटलेलं खोबरं ॲड करूयात. तर बघा मित्रांनो, आपला हा मसाला मी थोडंसं पाणी टाकून त्याला शिजवून घेतलं 2 मिनटं. आता ह्याला तेल कसं सुटतं बघा. अजून थोडंसं पाणी टाकूया. तर चवीपुरतं मी मीठ टाकणार आहे. तर आपला मसाला छानपैकी भाजून